भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र असे आंदोलन आणि निषेध सुरू झालेले आहेत। सोमवारी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये भव्य असा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत हे सर्व राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख राज्यातले पदाधिकारी, जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संजय बजाज जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे। सकाळी दुपारी साधारण 1 वाजता मोर्चा आम्ही चालू करतोय। सांगलीच्या पुष्पराज चौकातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठिकाणाहून, तेथून राम मंदिर चौकातून पंचमुखी मारुती रोड, तेथून मारुती चौक, बालाजी चौक, त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ आणि नंतर सांगता समारंभ आम्ही बापूंच्या पुतळ्याजवळ घेतोय। राजाराम बापू पुतळे जे स्टेशन चौकामध्ये तिथं घेतोय। पार्किंगची व्यवस्था आम्ही असेल, प्रशासन असेल मिळून आंबेडकर स्टेडियममध्ये केलेली आहे। काही पार्किंग व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या शेजारी ML इंग्लिश स्कूल आहे तिथं केलेली आहे। अशा पद्धतीचं मग पाण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळ्याची व्यवस्था केलेली आहे। कारण आम्हाला अंदाजच नाही किती लोक येणार आहे, पण जिथून निरोप यायला लागला आहे, निश्चित हे भव्य प्रमाणाचा मोर्चा असेल। राज्यातून कोण कोण येणार आहेत या मोर्चाला हे करण्यासाठी, अटेंड करण्यासाठी कोण कोण येणार आहे? राज्यातून वेगवेगळ्या पक्षाचे हा मोर्चा खरं तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हा एक पक्षाचा कोणताही मोर्चा नाही। त्यामुळं सर्वपक्षीय हा मोर्चा आहे। पुरोगामी विचाराला मानणाऱ्या अनेक संघटना, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे नेते या संघटनेमध्ये, या मोर्चामध्ये खरं तर सहभागी होणार आहेत। त्यामुळं कोण येणार कोण नाही येणार ह्याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपावर यामध्ये जनता सहभागी होणार आहे। जनतेला हे आवडलेलं नाही, त्यामुळं राज्यातून तर मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी येतील। आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब हे आपल्या सगळे खासदार असतील पक्षाचे किंवा आमदार असतील, त्याचबरोबर विविध सेलचे या ठिकाणी अध्यक्ष असतील, त्याचबरोबर या जिल्ह्यातले या ठिकाणी पुरोगामी विचाराला मानणारे सगळे आमदार असतील किंवा खासदार असतील, हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत आपण पाहू शकता हे राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत, जयंत पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी आहेत। मी या सर्वांना एक मिनिटाचा प्रश्न विचारतो आहे। मला पहिल्यांदा जे बाळासाहेब पाटील आहेत, जयंत पाटील यांची सावली म्हणून ज्यांना राज्यात आणि जिल्ह्यात ओळखलं जाते, ते बाळासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत। मला एक सांगा, राष्ट्रवादीला ज्या वेळेला जयंत पाटील असतील, शरद पवार असतील, यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली, त्या वेळेला राष्ट्रवादीकडून सांगलीतून त्यांना पाहिजे असा विरोध झाला नाही, काय कारण आहे? नाही, विरोध केला ज्या वेळेला तो पडळकर बोलला त्या वेळेला आम्ही जिल्हाध्यक्ष आम्ही त्याला तीव्र विरोध करून मुलाखती दिलेल्या, आम्ही त्याला विरोधच केलेला आहे कायम। असं भिलेलं नाही त्याला। त्या गोप्याला आम्ही भिणाऱ्यापैकी वाळवा तालुक्यातली नाहीत, एवढं लक्षात ठेवा। गोप्याला जर दाखवायचं असलं तर वाळवा तालुकाच त्याला दाखवलं, काय दाखवायचं। हे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत, संजय बजाज आहेत, इकडे देवराज पाटील आहेत। मला सांगा, गोपीचंद पडळकर यांना ज्या त्या वेळेला तुम्ही उत्तरं दिली नाहीत, का दिली नाहीत? नाही, आजचा विषयच वेगळा आहे। आज जे वक्तव्य त्यांनी केलं आहे ते म्हणजे कधी मी तर 4-5व्या नंबरच्या कार्यकर्त्यालाही असं कोणाबद्दल बोललेलं बघितलं नाही। आणि एखादा आमदार असं बोलतो आहे, मग त्याला थांबवण्यासाठी त्याला हे स्वरूप मोठं आले। महाराष्ट्रातूनच त्याला सगळीकडनं विरोध व्हायला लागला आहे, सगळ्या विचारवंताकडनं विरोध व्हायला लागला आहे। आणि तुम्ही आत्ता विचारला की त्याला वेळोवेळी उत्तर का दिलं नाही? वेळोवेळी उत्तर दिले। ज्यावेळी ते बोलायचे त्यावेळी ते आमदार नसायचे। आमदार नसताना आम्ही त्या कार्यकर्त्याकडून, त्या युवक कार्यकर्त्याकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे। आता ते आमदार आहे आणि हे कधी तर थांबवलं पाहिजे, म्हणून आज हा मोर्चा असेल, निदर्शनं असेल म्हणून चालू झालेली। देवराज पाटील आहेत, मला सांगा ज्या त्या वेळेला का उत्तरं दिली गेली नाहीत? आपण अनेक वेळा, ही काय आजची ही नवीन घटना नाही, अनेक वेळा अशा पद्धतीची विधानं या मंडळींनी केलेली आहेत। अनेक वेळा अनेक ठिकाणी आम्ही त्यावर सार्वजनिकरित्या बोललो आहे, खाजगीरित्यासुद्धा आम्ही आमच्या प्रतिक्रिया आम्ही सगळ्यांनी त्या निमित्तानं दिलेल्या आहेत। आता प्रश्न हा उरतो आहे की ते ज्या पक्षातनं किंवा महायुतीतनं काम करतायत त्या पक्षातल्या लोकांच्या जरी
आपण आज भावना वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या टेलिव्हिजनमध्ये बघितल्या तर त्या पक्षातल्या लोकांच्या सुद्धा भावना अतिशय तीव्र आहेत आणि हे चुकीचं चाललं आहे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. पण आम्ही बोलतोय ग्रामीण भागातली जनता किंवा या राज्यातली जनता हे चुकीचं आहे म्हणून सांगायला जाते, तरीसुद्धा भाजपचे काही प्रवक्ते आहेत ते हे मानायला तयार नाहीत की हे चुकीचं आहे. त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांची पाठराखण करत असताना असं सांगितलं जातं की ते ग्रामीण भाषेमध्ये बोलतात. आता त्यांचं जे परवाचं वक्तव्य होतं हे काय ग्रामीण भाषेतलं आहे का? ग्रामीण भाषेतलं असेल, पण त्या बोलण्याची रचना किंवा वाक्यरचना जर आपण बघितली तर निश्चितपणानं इतक्या खालच्या पातळीवरचे की तशा पद्धतीचं आम्हाला काय बोलता येत ना, आमच्यावर संस्कार नाहीत. त्यामुळं तशा पातळीला आम्ही काय जाणार नाही. हे विचाराची लढाई आम्ही विचारानंच लढणार. शेखर माने आहेत, हे निरीक्षक आहेत सोलापूरचे आणि इथले जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत. मला सांगा, का उत्तर दिलं गेलं नाही राष्ट्रवादीकडून? मुळात म्हणजे आता उद्याचा जो मोर्चा होतो आहे तो अवधूत वडळ या अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याची आकस्मिक दुर्घटना घडली, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आमदार कोविलवाना प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यावर टीका राजाराम बापू असो, जयंत पाटील साहेब असो, त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा होतो आहे. आणि राहिला विषय तुम्ही उत्तर द्यायचा, तर उत्तर द्यायचं असेल तर तसे संस्कार घडावं लागतात. आमच्यावर तसे संस्कार घडलेले नाहीत. आम्ही ज्या संस्कारात वाढलो, सान्निध्यात वाढलो, समाजकारण राजकारणात ज्या आलो आहे की एक चांगल्या लोकांच्यावर काम करून चांगल्या पद्धतीने समाजसेवा करून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे. आणि ज्यांच्यावर संस्कार कुठले घडले आहेत मला माहीत नाही. जी भाषा ती वापरतात ती कोणी समर्थन करत नाहीत. मला वाटतं भाजपमधले व त्या समाजातील लोक खाजगीत आमच्याकडे बोलतात की त्यांची भाषा चुकीची आहे, त्याचं समर्थन ते सुद्धा करत नाहीत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाची झाली आहे. समाज बांधवांना मान खाली घालणारी घटना त्यांनी त्यांच्याकडून झालेली आहे आणि आमच्यावर संस्कार नसल्यामुळं आम्ही ती भाषा वापरत नाही. नक्कीच आपण पाहू शकता, गोपीचंद पडळकर यांनी ज्या वेळेला वारंवार शरद पवार असतील, जयंत पाटील असतील किंवा राष्ट्रवादीचे आणि बाकी इतर नेते असतील त्यांच्यावर जेव्हा टीका केलेली आहे त्या वेळेला या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्तरं देण्यात आलेले आहेत. पण ती उत्तरं सुसंस्कृतपणा लक्षात घेता, इतराचा अपमान न करता आणि खालच्या लेवलला न जाता टीका केलेली आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. सोमवारी भव्य असा मोर्चा हा सांगलीमध्ये आयोजित झालेला आहे आणि या नियोजनासाठी संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष या सांगली जिल्ह्यातील हे कामाला लागलेले आहे आणि उद्या 1 वाजता पुष्पराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आणि उद्या या मोर्चातून जे राज्यातील टीका करणारे वाचाळवीर असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांना काय उत्तर दिले जाणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी शंकर देवगुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.